सुरुवातीला आपण तसाच खेळ घेऊ आता. हा फळ्यावर काय दिले तुला एक अंक तुझ्या मनामध्ये तुला पकडायचा आहे. पकड एक अंक कुठला पण. हा नाही सांगायचं नाही. आता दुसरा घे म्हणा सांगायचं तुझ्या मनामध्ये ठेवायचा फक्त तू. हा घेतला बघा आपण दिदीला विचारणार आहोत. पहिली रांग एकची आहे. एकची रांग आहे ना एक आहे सर्वात वर. दुसऱ्या रांगेवर सर्वात वर कोण आहे. तिसऱ्या रांगेत चौथ्या रांगेत. आता मी तुला विचारतो तू जो अंक घेतला पहिल्या रांगेमधला एकाची रांग आहे ना त्या अंक आहे का एवढं सांगायचं हो की नाही. तू जो घेतलेला आहे तो अंक आहे का पहिल्या रांगेमध्ये आहे का. बघा इथं काय म्हटलं नाही मी फक्त इथं काय करतो फक्त इथं नाही म्हटलं म्हणून मी असं चिन्ह लिहितो. तुम्हाला माहित आहे नाही चिन्ह नाही. दुसऱ्या रांगेमध्ये बघून घे नाही नक्की पहा सर्व दिसणार आहे बरोबर आहे. आता तिसऱ्या रांगेमध्ये आहे का म्हणजे चारच्या रांगेमध्ये आहे का आहे. बघा दीदीने काय म्हटलं चारच्या रांगेमध्ये तो अंक आहे. रांगेमध्ये तो अंक आहे नाही आहे आहे. दीदीने काय म्हटलं आहे. आता दीदीला आपण सांगू तो अंक 12 आहे. आहे का आहे ना आहे का. हा दीदीसाठी काय वाजवा. आता तुमच्या समोर सगळं मी केलं पण तुमच्यामधले काही विद्यार्थी असे असतील ते मला सांगू शकतील ज्यांनी निरीक्षण चांगलं केलं ते सांगू शकतील की हा 12 कसा काय आला. बरोबर आहे. पहा पहिले उभी राहायचं. हा 12 हे काय करायचं सांग. या लाईनमध्ये 12 नाही तिच्यात 12 नाही तिच्यात 12 आहे तिच्यात 12 आहे. पण मला माहित होतं की यात 12 नाही यात 12 नाही. बरं दीदीसाठी पण टाळ्या वाजवू. व्हेरी गुड. तू सांग मला बरं चला तुमची निरीक्षण शक्ती बरोबर आहे. तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीचा वापर करत आहे. याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं सांग रे बाळा. त्या दोन लाईनीत नाही हा ते वरची चार आणि त्या खाली हा त्याला बेरीज करायची. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा पहिले. हा बघा आपण म्हणतो किंवा संशोधक कसे तयार होतात नाही का बरोबर आहे ना. ते माणसं असतात आपण हे माणसं असतात. बघा तुम्हाला माहित आहे 1 मिनिट उभा राहा बघतो. माहित आहे आपल्याला की न्यूटननं काय केलं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याला माहित आहे आपल्या कथा सांगतात आपल्या शाळेमध्ये किंवा ते सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद खाली पडलं मग त्याला त्याचे नियम त्यांनी लावले. मग तेव्हाच्या आधीच्या लोकांना सफरचंद कधी खाली पडताना पाहिलंच नाही का त्यांनी पाहिलं बरोबर. पण त्यानं काय केला त्या निरीक्षण शक्तीचा उपयोग योग्य केला आणि त्यातून त्या नियमांचं काय केलं त्यानं निर्मिती केली. तसा हा बाळ तुझं नाव पूर्ण नाव सांग. हा बरोबर चौथा. व्हेरी गुड बाळा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बघा या ठिकाणी तुम्ही उत्तर दिले त्यानं पण उत्तर दिलं बरोबर आहे. परंतु त्याच्या उत्तरामध्ये काय होता दम होता. काय होता दम होता. दम का होता त्याची निरीक्षण शक्ती चांगली होती. सांगायचं तात्पर्य प्रत्येकाच्या मध्ये निरीक्षण शक्ती असतेच पण आपण तिचा वापर कसा करतो त्याच्यावरती डिपेंड असते बरोबर. आणि असं म्हणतात